नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागली असून मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा समाजाचं आपलं नेतृत्व अंगावर घेणारे श्री करण गायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। आपल्या सोबत श्री करण गायकर आहेत। करण भाऊ, तुमचं सार्थक न्यूज मध्ये खूप खूप स्वागत। काय सांगाल एकंदरीत मतदारसंघाचा आढावा आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला उमेदवारी दिली आहे? नाही, उमेदवारीचा निर्णय 29 तारखेला होणार आहे। पहिले ते क्लिअर करतो, त्यांनी फॉर्म भरायला सांगितले आहे। अंतिम उमेदवारीचा निर्णय हे जरांगे पाटील 29 किंवा 30 तारखेला घेतील, त्याच्यानंतरच उमेदवारी निश्चित होईल। आज सगळे इच्छुक आम्ही आहोत नाशिक पश्चिम मधून, तसं माझं एकट्याचंच नाव त्या ठिकाणी गेलेलं आहे। तरी पण जरांगे पाटलांचा आदेश हा अंतिम आहे, तो आल्याशिवाय उमेदवारी मी तरी अजून कन्फर्म धरलेली नाही, पण तयारी करायला सांगितली। या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं मतदान हे बहुसंख्य आहे आणि भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट असेल किंवा अजित पवार असेल, इकडं महाविकास आघाडी असेल, यांनी सगळ्यांनी मराठा आरक्षणाचा जो चेंडू आहे हा खेळता ठेवलेला आहे आणि त्यामुळं सत्ताधाऱ्यांची तर महत्वाची जबाबदारी असते आरक्षण देणं, ती त्यांनी दिली नाही। त्यांनी आमचा विश्वासघात केला। त्यामुळं जरांगे पाटलांच्या आदेशानं येत्या सोमवारी मी नाशिक पश्चिम विधानसभेचा नामांकन अर्ज दाखल करणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, या मतदारसंघामध्ये तुम्ही पाहिली MIDC मोठ्या प्रमाणात मोठे प्रोजेक्ट सापडत नाही, कुठेही दिसू नये। म्हणजे प्रोजेक्ट सापडावा लागला असं बक्षीस जरी ठेवलं तरी नवीन प्रोजेक्ट काही सापडणार नाही आणि त्याच्यासाठी विरोधकांनी काही प्रयत्न केले नाही। त्यामुळे दोघांच्याही या सगळ्या समतोल विभाजनामध्ये आज आम्ही कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा जरांगे पाटील काय निर्णय घेतात, उद्या त्यांनी थांबायला सांगितलं तर उमेदवारी अर्ज मागेही होईल, पण भरायला सांगितलं तो निश्चित भरणार आहोत। मतदारसंघातल्या ज्या समस्या आहे या इथला भूमिपुत्र म्हणून मला सगळ्या माहीत आहे आणि मराठा आरक्षणावर सातत्यानं गेल्या 16-17 वर्षापासून काम करतो। अनेक केसेस अंगावर घेतल्यात, अनेक आंदोलनं केलीत, हे सगळ्या मतदार राजांनी पाहिले, समाज बांधवांनी पाहिले। बरं, हे करत असताना कुठल्याही जाती धर्माचा द्वेष केलेला नाही। मराठा समाजाला जसा न्याय मिळाला पाहिजे तसं इतर समाजावर अन्यायही झाला नाही पाहिजे, या भूमिकेत आम्ही काम केलेलं आहे। त्याच्यामुळं या मतदारसंघातून निश्चितपणे विजय हा 100% मिळेल। फक्त जरांगे पाटलांचा आदेश हा अंतिम असेल, याच्यात एवढंच सांगतो। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अनेक मोर्चे काढण्यात आले, त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना अनेक वेळा आंदोलन करावं लागलं, मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही आणि आपण प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झाले, त्याबद्दल काय सांगाल? सरकारने तीच दिशाभूल केली म्हणून तर आता राजकारणात उतरायची वेळ आली ना जरांगे पाटलांना। जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर राजकारणात यायची गरजच नव्हती। यांनी जर आमच्या मागण्या मान्य केल्या असत्या आम्ही कशाला राजकारणात आलो असतो, पण यांनी ती भूमिका न घेतल्यामुळे जरांगे पाटलांना नाईलाजास्तव, लोक आग्रहस्तव समाजाने आग्रह केला का पाटील आता आपण राजकारणात उतरलं पाहिजे, आपले लोक त्या ठिकाणी भांडणारे निवडून आणले पाहिजे, कारण जोपर्यंत आपण आपल्या स्वतःसाठी लढणारे लोक निवडून आणणार नाही तोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही। ही भूमिका समाजाची असल्यामुळं पाटील समाजाचा ऐकतो आणि म्हणून पाटलांनी आता त्या सगळ्या मुलाखती घेतल्याय। त्याच्याही पुढे जाऊन अजून पाटील 2 दिवस काय निर्णय घेताय हे त्याच्यावर अवलंबून आहे। परंतु आंदोलन मोर्चे किती करायचे, आता किती पोरांनी आत्महत्या करायच्या, आमच्या किती पोरांनी अंगावर गुन्हे दाखल करून घ्यायचे। अहो, कोट्यानी लोक येतात, कोटी लोक त्याची न्यायिक मागणी मागतात। म्हणजे 12 जाती आता घातल्या ओबीसी मध्ये, अरे मराठा समाज किती वर्षापासून मागतोय, तुम्हाला घाला नाही घेतलं, म्हणून ही वेळ आलेली। या सत्ताधाऱ्यांनी आम्हाला जाणीवपूर्वक या राजकारणात ओढलंय, याचे परिणाम यांना 100% ह्या विधानसभेत भोगावा लागतात। अतिशय तरुण उमेदवार म्हणून आपण काय सांगाल, नागरिकांना काय आव्हान कराल? नाही, तरुणांचे प्रश्न माहिती आहे, बेरोजगारी माहिती आहे, मराठा आरक्षणाची झळ माहित आहे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात काय अडीअडचणी येतात, आरक्षण नसल्यामुळं काय काय संकटांना सामोरं जावं लागतं, हे सगळं तोंडपाठ आहे। त्याच्यामुळं चळवळीतला एक कार्यकर्ता आहे मी काही नेता नाही आहे, मी चळवळीतला एक कार्यकर्ता आहे आणि त्या चळवळीत सगळ्या लोकांचे प्रश्न, सगळ्या तरुणाईचे प्रश्न हे मला माहीत आहे। आता माझ्या समोर जे काही उमेदवार आहेत त्यांचे सगळ्यांचे जर तुम्ही वय पाहिले तर मला वाटतं त्यांचा राजकीय संन्यास घेण्याचे दिवस आहे, पण ते आता निवडणूक लढत आहे आणि माझ्यासारखा उमद नेतृत्व एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी या भागाला तरुणांच्या व्हिजन असलेला मतदारसंघ, तरुणाईला जे पाहिजे ते आत्मसात माझ्यात आहे आणि ते करण्याचं IT पार्क असेल, MIDC नवीन प्रोजेक्ट असतील, महिलांसाठी काही शासनाच्या योजना असतील, त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न, कारण हा मतदारसंघ तसा ग्रामीण आणि शहर असा मिक्सिंग आहे। या 9 गावं या मतदारसंघात येतात आणि नातं गोतं मोठं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या समीकरणामध्ये जर जरांगे पाटलांनी निश्चितपणे या मतदारसंघातून जर फॉर्म अंतिम ठेवायला लावला तर विजयाचा गुलाल मात्र मराठा क्रांती मोर्चा आणि जरांगे पाटलांच्या नावाने 100% लागणार। भाऊ, एक फक्त शेवटचा प्रश्न, मागील 10 वर्षापूर्वी संघाचं नेतृत्व केलं अशा सीमाताई हिरे यांना मराठा आरक्षणासाठी आपण घेराव घातला होता त्यांच्या घराभोवती,
त्या संदर्भात काय सांगाल? तर काहीच नाही केलं ना. 10 वर्षामध्ये मराठा आरक्षणावर एखादा प्रश्न, तारांकित प्रश्न उपस्थित केला का? कुठं पत्रव्यवहार केला का? कुठंच काही नाही केलं. अहो, मराठा समाजाचा ज्या समाजाचे आमदार नाहीत, त्या आमदारांनी 500 मुलींचं वसतिगृह, 500 मुलांचं वसतिगृह, सारथी सारख्या शिक्षण संस्थेचं विभागीय कार्यालय त्या ठिकाणी आणलं. चांगलं काम केलं तर अभिनंदन. यांनी काहीच नाही केलं मराठा समाजासाठी. अहो, मराठा समाजाने तुम्हाला भरभरून मतं द्यायची आणि तुम्ही मराठा समाजाला फाट्यावर मारायचं. हे राजकारण किती दिवस चालणार? कुठेतरी थांबलं पाहिजे ना. कुठंतरी बदल झाला पाहिजे. त्याच्यामुळं ही निवडणूक मी लढतोय आणि समाजाचे प्रश्न, माझं तर म्हणणं आहे, ज्यावेळेस आम्ही निवडून येऊ, पहिला प्रश्न हा मराठा आरक्षणाचाच असेल. सभागृहात ज्या दिवशी जाईल त्या दिवशी प्रथम प्रश्न हा मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून पाहिजे, 50% आतच पाहिजे, ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी लक्षवेधी मांडल्या जाईल. ठेवते श्री करण भाऊ गायकर यांनी मराठा आरक्षणासाठी आपण विधानसभेत जाऊ, येणारी निवडणूक जिंकू आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. सार्थक न्यूज साठी मी योगेश घुगे, सातपूर, नाशिक. धन्यवाद.